नमस्कार, वेलकम टू माय चॅनल सोल्युशन इन युअर हँड. आज आपण नवोदय आणि स्कॉलरशिप या दोन्ही परीक्षांसाठी काही उपयुक्त उदाहरणं पाहूया. पहिलं गणित आहे. एका माणसाने प्रत्येकी ₹72 दराने 40 खुर्च्या खरेदी केल्या. त्यातील 5 खुर्च्या मोडल्या. उरलेल्या प्रत्येकी 84 दराने विकल्या. तर त्याची नफा आणि किंवा तोट्याची टक्केवारी किती? आता या गणितात काय दिले तर आपल्याकडे खुर्च्या किती आहेत? 40 आहेत. त्यातल्या प्रत्येक खुर्चीची किंमत किती आहे? 72. म्हणजे आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे. एका खुर्चीची किंमत आहे ₹72. 40 खुर्च्यांची किंमत किती असेल तर 72 गुणिले 40. एका खुर्चीच्या किमतीनं एकूण खुर्च्यांच्या संख्येला जर गुणलं तर आपल्याला काय मिळणार तर एकूण आपल्याला खरेदीची किंमत मिळणार. ती किती येणार? 72 गुणिले 40 केलं तर तुम्हाला किती मिळेल तर 2880 ही 40 खुर्च्यांची खरेदीची किंमत असणार आहे. 5 खुर्च्या मोडल्या म्हणजे उरल्या किती तर उरलेल्या खुर्च्या बरोबर 40 वजा 5 म्हणजे 35 असणार आहे. एका खुर्चीची किंमत म्हणजेच विक्रीची किंमत ही 40 आहे. तर 35 खुर्च्यांची विक्रीची किंमत किती असणार तर 84 गुणिले 35. 84 गुणिले 35 केलं तर आपल्याला किती मिळेल तर 2940. मोडलेल्या खुर्च्या आहेत त्या वजा करायच्या एकूण खुर्च्यांच्या संख्येतून म्हणजे आपल्याला 35 मिळतील. एका खुर्चीची किंमत असणार आहे ₹84. 35 गुणिले 84 केलं तर आपल्याला 2940 म्हणजे 35 खुर्च्यांची विक्रीची किंमत मिळते. आता ही खरेदीची किंमत आहे आणि ही विक्रीची किंमत आहे. विक्रीची किंमत ही जास्त आहे. विक्रीची किंमत ही खरेदीच्या किमतीपेक्षा जास्त आहे म्हणजे इथं आपल्याला काय मिळतो? नफा मिळतो. नफा किती झाला तर विक्रीची किंमत वजा खरेदीची किंमत केली तर आपल्याला नफा मिळेल 2940 मधून आपण 2880 वजा केले तर 60 मिळतात. आता नुसते 60 म्हणजे नफा विचारलाय का? नाही, तर आपल्याला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती झाला असं विचारलेलं आहे. तर आपल्याला शेकडा नफासाठी सूत्र काय येतं? नफा छेद खरेदीची किंमत गुणिले 100. आता नफा किती आहे? ₹60. खरेदीची किंमत किती आहे? 2880. ह्या शून्याला हा शून्य निघून गेला. वरती राहिले 60 गुणिले 100 आणि छेदात राहिले 288. 600 भागिले 288. आता इथं मी खालीवर 12 भाग घालवला. 12 भाग घालवण्यात तिथं मिळाले तुम्हाला 50/24. परत ह्याला जर 2 भाग घालवला तर 2 दुनी 4 आणि उरला 1. 2 पंचे 10 आणि 2 एके 2 आणि 2 दुनी 4. आता राहिले कोण? 25/12. आता 25/12 इथं आपण 25ला कितीनं भागायचं आहे? 12नं. 12 दुनी 24. उरला किती? 1. मग आपल्याला काय करायचं आहे तर हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये पर्सेंटेज दिलेला आहे उत्तरामध्ये म्हणून मी इथं हा भागाकार या पद्धतीनं केला. इथं आपण पॉईंटमध्ये उत्तर काढायचं नाही तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात उत्तर त्यांनी विचारलेलं आहे म्हणून त्या पद्धतीनं भागाकार करून दाखवलेला आहे. आता 2 हा पूर्णांक आहे. उरला 1 तो इथं अंशात लिहिला आणि ज्यानं भागतो तो इथं छेदात लिहिला म्हणजे शेकडा नफा किती झाला तर 2.1/12%. दुसरं गणित आहे. एका परीक्षेत शांताला कमलापेक्षा 10 गुण कमी मिळाले. शारदाला कमलापेक्षा 5 गुण जास्त मिळाले. त्यांना मिळालेले गुण एकूण हे 442 आहेत. तर शांताला मिळालेले गुण किती? आता गुण कुणाचेच इथं दिलेले नाहीत. फक्त ह्याच्यापेक्षा जास्त एकापेक्षा जास्त किंवा कमी असं सांगितलेलं आहे. मग आता आपण काय करूया? सुरुवातीला कमलाचे गुण मानूया. कमलाचे गुण किती मांडले? x मांडले. शांताचे गुण किती आहेत? कमलापेक्षा 10 गुण कमी मिळाले म्हणजे x पेक्षा 10 कमी. आणि शारदाला कमलापेक्षा 5 गुण जास्त मिळाले. आता इथं तुम्हाला प्रश्न पडेल की कुणाला x मानायचा तर कंपॅरिझनमध्ये आपल्याला कमलापेक्षा कमी किंवा जास्त सांगितले म्हणून आपण काय करायचं? कमलाचे मार्क हे x मानायचे. कमलापेक्षा शांताला कमी मिळालेत आणि शारदाला जास्त मिळाले. आता म्हणून कंपॅरिझन करताना काय केलेलं आहे? कमलापेक्षा कमी किंवा जास्तीचं कंपॅरिझन केलेलं आहे म्हणून इथं काय करायचं? आपण कमलाचे गुण x मानले,
शांताचे गुण 10 कमी आहेत म्हणून x वजा 10 केले. शारदाचे गुण 5 जास्त आहेत म्हणून x अधिक 5 दिले. आता अट काय आहे, सगळ्यांची बेरीज किती यायला पाहिजे, 442. म्हणजे कोण, x अधिक x वजा 10 आणि x अधिक 5 ह्या तिघांची बेरीज किती येणार, 442. आता इथं x आणि x हे किती झाले, 3x. प्रत्येक ठिकाणी इथं कोइफिशियंट म्हणजे सहगुणक जर कोण दिलेलं नसेल तर तिथं आपण 1 धरतो. हा 1, हा दुसरा आणि हा तिसरा, असे आपल्याला किती मिळाले, 3x मिळाले. आणि त्याच्यानंतर वजा 10 अधिक 5, वजा 10 आणि अधिक 5 ह्यांची बेरीज कशी करायची, भिन्न चिन्ह असेल तर आपण काय करतो, वजाबाकी करतो आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. 10 मधून 5 गेले, किती उरले, 5 आणि हे वजा चिन्ह आहे असं मोठ्या संख्येचं इथं दिलं आणि बरोबर किती, 442. आता हे वजा 5 आहेत, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर काय होतात, तर अधिक 5 होतात. त्याच्यानंतर ह्या दोघांची बेरीज किती झाली, 447 झाली. आता 3x बरोबर 447 आलं. आता दोन्ही बाजूला आपण 3 भागून घेऊया. दोन्ही बाजूला 3 भागलं तर 3x/3 बरोबर 447/3. 3ला 3 इथं निघून गेले, उरले x राहिले इथं आणि हा भागाकार केला तर तुम्हाला 149 हे उत्तर मिळतं. आता हे x म्हणजे कुणाचे गुण आले, तर कमलाचे गुण आले. त्याच्यानंतर शांताचे गुण तुम्हाला विचारलेले आहेत म्हणजे ते x वजा 10 आहेत, कमलापेक्षा 10ने कमी आहेत म्हणून ते किती येणार, 149 वजा 10 म्हणजे 139 हे तुमचं उत्तर असेल. या पद्धतीनं कोणतंही दुसरं गणित विचारलं तर तुम्ही अगदी इझिली सोडवू शकता. पुढचं गणित आहे, एक खेळाडू ताशी 36 किलोमीटर वेगाने पळू शकतो तर 300 मीटर पळण्यासाठी त्याला किती वेळ लागेल. आता इथं आपल्याला जे एकक दिलेलं आहे ते किलोमीटर पर आवर्सचं दिलं आहे, म्हणजे एका तासात 36 किलोमीटर. आता तुम्हाला माहिती आहे 1 तास म्हणजे किती, 60 मिनटं आणि 60 मिनटाचे सेकंद करायचे असतील तर परत आपण त्याला 60 गुणतो म्हणजे किती झाले, 3600 सेकंद झाले. मिनिटाचे परत मी सेकंदात रूपांतर केले आणि का केलं तर इथं किलोमीटर दिले आणि इथं मीटर दिले, एकक समान असल्याशिवाय आपण कॅल्क्युलेशन करू शकत नाही. आता 36 किलोमीटरचे मीटर करण्यासाठी कितीनं गुणायचं, तर 36 गुणिले 1000 म्हणजे 36,000 मीटर झाले. आता मी इथं सोप्या पद्धतीनं तिरकस गुणाकार करून इथं सोडवणार आहे. मीटर किती आहेत पहिल्यांदा बघा, 36 किलोमीटरचे मीटर किती झाले, 36,000 मीटर. त्याच्यासाठी किती वेळ लागतो, तर 3600 सेकंद लागतात. 36,000 मीटर अंतर जाण्यासाठी किती वेळ लागतो, 3600 सेकंद लागतात. आणि 300 मीटर जाण्यासाठी लागणारा वेळ आपण x मानूया आणि इथं आपण काय करायचं, आता तिरकस गुणाकार करायचा. तिरकस गुणाकार केल्यानंतर आपल्याला काय येईल, 36,000 गुणिले x बरोबर 3600 गुणिले 300. या पद्धतीने आपण जर गुणाकार केला तर इथं x बरोबर तर 3600 गुणिले 300 तिरकस गुणाकार हा आणि हा गुणाकार आहे तिरकस गुणाकार इथं केलेला 36,000 गुणिले x. हे 36,000 इकडं गुणाकारात आहेत, इकडं आल्यावर भागाकारात होतात. 1 2 3 शून्य इथले निघून गेले, खालचे 3 शून्य आणि वरचे 3 शून्य निघून गेले आणि ह्या 36 एक्के 36 म्हणजे इथं वरती 10 राहिले. तर हा आपण कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला काय मिळतं, तर 10 गुणिले 3 केलं तर परत 30 येतं. हे कॅल्क्युलेशन करा, काही अवघड नाही. इथं बघा 36 आहे, इथं 36 आहे, 36ला 36 निघून गेले, 1 राहतं, हा शून्य इथं वरती दिला तर 10 राहतात आणि 3 गुणिले 10 म्हणजे 30. म्हणजे 300 मीटर जाण्यासाठी किती वेळ लागणार तुम्हाला, तर गणितात विचारलेलं आहे त्यानुसार 30 सेकंद इतका वेळ लागेल. आता हे गणित खूपच सोपं टाकलेलं आहे. 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या कोणती. आता हे उदाहरण मात्र मी तुमच्यासाठी ठेवते. तुम्हाला जर पाढे व पाठ असतील किंवा संयुक्त आणि मूळ संख्या जर यांचा अभ्यास चांगला झाला असेल तर तुम्ही इझिली सांगू शकता की ही समसंख्या आहे म्हणजे ही संयुक्तच आहे. इथं पण भाग जातो की नाही, कसोट्या वापरा.
इथं पण बघा हे कुठल्या पाड्यात येते का, हे कुठल्या पाड्यात येते का हे चेक करा. आणि सर्वात मोठी ह्यातली कोणती मूळ संख्या आहे. मूळ संख्या म्हणजे संयुक्त नव्हे, जी पाड्यात येते ती संख्या येणार नाही. ज्या संख्येला 1 आणि ती संख्या यानेच भाग जातो त्या संख्येला आपण काय म्हणतो, मूळ संख्या म्हणतो. 99ला तुम्ही विचार केला तर 9च्या कसोटीमध्ये बघा ही समसंख्या म्हणजे ही संयुक्तच आहे, ही कुठल्या पाड्यात येते हे विचार करा. आणि ही येते की नाही हे पण चेक करा. आणि बघा कोणती संख्या मूळ संख्या आहे आणि जी सगळ्यात मोठी मूळ संख्या आहे हे चेक करा. पुढचं गणित आहे 1 2 3 5 0 हे अंक एकदाच वापरून बनलेली सर्वात लहान 5 अंकी विषम संख्या कोणती. आता हे जे अंक आहेत ह्याचा वापर करायचा आहे. आणि ह्याचा वापर करून तुम्हाला काय करायचं आहे, एकदाच वापरायचा आहे. प्रत्येक अंक हा एकदाच वापरायचा आहे. आणि सर्वात लहान 5 अंकी विषम संख्या विचारलेली आहे. आता ह्या सगळ्या बघा एकक स्थान विचारात घेतले, इथं 5 आहे, इथं 3 आहे, इथं 5 आहे आणि इथं 5 आहे. ह्या सगळ्या विषम संख्या आहेत. पण तुम्हाला शोधायची आहे कुठली, सर्वात लहान आणि 5 अंकी संख्या शोधायची. ह्या सगळ्या 5 अंकी संख्या आहेत, सगळ्याच्या एकक स्थानी विषम अंक आहेत, त्यामुळे सगळ्या विषम संख्या आहेत. मग आता पहिले अंक बघितला, इथं 1 आहे, इथं 1 आहे, इथं 1 आहे आणि इथं 3 आहे. त्यामुळं सगळ्यात लहान अंक कुठले येणार तर 1 1 आणि 1 ह्या तिघांचा विचार करा. त्याच्यानंतर एकक दशक शतक हजार, हजार स्थानचा अंक विचारात घ्या. इथं 2 आहे, इथं 0 आहे आणि इथं 0 आहे. म्हणजे परत हा कट होऊन जाईल अंक. हा काय आपल्या पर्यायात बसणार नाही, आपल्या अटीमध्ये बसणार नाही. त्यामुळं हा सोडून द्या. आता ह्या दोघांच्यातलं काढायचं असेल तर कसं काढणार, तर आपण काय करायचं, पहिले 2 अंक तर समान आहेत म्हणून आपण काय करूया, शतक स्थानच्या अंकाकडे जाऊया. इथं 2 आहेत आणि इथं 5 आहेत, म्हणजे लहान कोण झाला, 2 झाला. शतक स्थानचा अंक इथं लहान आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 ही सर्वात लहान विषम संख्या आहे जी 5 अंकी आहे. पुढचं गणित हे सोपं आहे. 66,660 या संख्येला 11ने भागले असता भागाकार काय येईल. आता इथं भागाकार करून दाखवलेला आहे. आता इथं भागाकार करताना वरची संख्या लिहून घेतली 66,660. 11नं भागताना काय करायचं, पहिले 2 अंक मी उतरून विचारात घेतले. 11चा पाडा 66 पर्यंत मोजला. 11 सख्ख 66, उरले 0 0 उतरून घेतले 6ला. आता 6ला भाग जात नाही म्हणून भाग लागला 0चा आणि पुढचा अंक 6 हा इथं उतरून घेतलाय आणि परत 6चा भाग लागला. 11 सख्ख 66 आणि त्याच्यानंतर परत 0 उतरून घेतला आणि परत 0चा भाग लागला आणि 0 इथं वजा केले. तर उत्तर काय येणार आहे 6060. इथं डायरेक्ट तुम्ही काय केलं, इथं 66 दिसतात, 11 सख्ख 66 आणि पुढच्या 66 साठी 11 सख्ख 66 हे जर उत्तर काढलं तर तुमचं उत्तर चुकलं. इथं 6ला भाग जात नाही म्हणून इथं 0 घेणं अपेक्षित आहे. आणि मग पुढची संख्या उतरून घ्या. 11 सख्ख 66, 66 मधून 66 गेले 0, पुढचा 0 उतरून घेतला, परत भाग 0चाच लागतो म्हणून हे उत्तर असणार आहे. आज 2-3 अवघड गणितं आणि 2 सोपी उदाहरणं असे आपण बघितलेलं आहे. तर तुम्ही काळजीपूर्वक ही गणितं अभ्यासा, परत एकदा तुम्ही सोडवून बघा आणि या टाईपची आणखीन उदाहरणं सोडवण्याचा सराव करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.